नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. 90% लोकांना माहीतच नाही, की उसाचा वापर न करता घरच्या मिक्सरमध्ये उसाचा रस कसा तयार करायचा, ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर घरामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये उसाचा रस कसा तयार करायचा, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं आणि मनाला तृप्त करणारं आज आपण मस्त घरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये उसाचा वापर न करता आपण थंडगार उसाचं सरबत करणार आहोत. अगदी 2 मिनिटामध्ये तुम्ही हवे तितके ग्लास तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण एक 3 ते 4 ग्लास आपण उसाचं सरबत बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. अर्धी वाटी बर्फाचे खडे घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 इंच इथे आलं त्यावरची सालं काढून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि अर्धा चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे. तर हे ऊसाचं सरबत बनवण्यासाठी मिक्सरचं एखादं घरामधले मोठं भांडं घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे मोठं ज्युसरचं भांडं जर असेल तर तुम्ही ज्युसरचं भांडं घेऊ शकता. तर हा रस बनवण्यासाठी आपण किंवा ज्यूस बनवण्यासाठी आपण ऊसाचा वापर न करता इथे आपण गुळाचा वापर करणार आहोत. कारण ऊसापासूनच हे गूळ तयार होतं म्हणून आपल्याला या ठिकाणी गुळाचा वापर करायचा आहे. तर इथे आपण वजनी प्रमाणात म्हणाल तर इथे एक 200 ग्राम गूळ घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर इथे सेंद्रिय किंवा गावरान गूळ घेतलेला आहे. तर तुमच्या घरामध्ये जे गूळ असेल ते तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर करून घेऊ शकता. नंतर यामध्ये 1 ते 1.5 इंच इथे आलं घेतलेलं आहे आणि त्या आल्यावरची सालं काढून त्याला छान काप करून घेतले आहेत. ते आलं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. यामध्ये आलं जरूर घालायचं आहे. आलं घातल्यामुळे या सरबताला किंवा या ज्यूसला एकदम छान चव येते म्हणून या ठिकाणी आलं जरूर घालायचं आहे. तर या ठिकाणी एक मोठा लिंबू अर्धा चिरून घेतलेला आहे. तर या लिंबाच्या बिया काढून आपल्याला यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. तर हे सगळे जिन्नस घातलेले आपल्यासाठी उन्हाळ्यामध्ये एकदम शरीराला थंडावा देणारे आहेत आणि एकदम पाचक आहेत. तर या ठिकाणी यामध्ये काळं मीठ घालून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी आपलं दररोजचं साधं मीठ घातलं तरी पण चालेल. तर या ठिकाणी बर्फाचे खडे घालून घेतलेले आहेत. बर्फाचे खडे आपल्याला ज्यावेळेस आपण गूळ बारीक करून घेतो ना मिक्सरला, त्यावेळेस आपल्याला बर्फाचे यामध्ये खडे घालून घ्यायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण विकतचा रस घेतो ना, त्याला पांढरा फेस येतो. त्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने गूळ बारीक करताना जर बर्फाचे खडे घातलात, तर तशा पद्धतीने पांढरा फेस येतो आणि मस्त आपला बाहेर जसा मिळतो त्याच पद्धतीचा आपल्या इथे उसाचा रस बनून तयार होतो. नंतर यामध्ये एक अर्धी वाटी थंड किंवा फ्रीजमधलं गार पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे. तसं केल्यामुळे आपलं एकदम मस्त जसं गाड्यावर मिळतो ना, त्याच पद्धतीचं आपलं इथे ज्यूस बनवून तयार होतं. तर इथे फुल स्पीडवर मी इथे मिक्सर चालू बंद करत अशा पद्धतीने हे मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एक 2 ते 3 मिनिट छान मिक्सरला हे छान फिरवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे. तर आपल्याला हे ज्यूस आपल्याला एका चाळणीवरती छान गाळून घ्यायचं आहे. असं केल्यानं काय होतं ना, जे आपण आल्याचे तुकडे घातले होते आणि गुळाचे फोडून किंवा चिरून आपण गूळ घातला होता, त्यामध्ये थोडेसे हे मोठे-मोठे जाडसर कण राहण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला चाळणीवरती हे गाळून घ्यायचं आहे. तर काळ्या मिठामध्ये पण काही जाडसर खडे असतात म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हे ज्यूस किंवा हे रस आपल्याला छान चाळणीवरती गाळून घ्यायचा आहे. म्हणून शक्यतो अशा पद्धतीने आपल्याला हे चाळणीवरती गाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे थोडेसे आपले गुळाचे खडे आणि थोडेसे आल्याचे कण राहिलेले आहेत. ते आपल्याला बाजूला काढून टाकायचे आहेत. तर ज्यावेळेस आपण मिक्सरमध्ये गूळ वाटत असतो, त्यावेळेस बर्फाचे खडे आणि पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आहे. म्हणजे आपलं एकदम व्यवस्थित गूळ छान बारीक वाटलं जातं. नंतर यामध्ये थंडगार फ्रीजमधलं पाणी घालून घेतलेलं आहे.
तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ मिक्सरमध्ये काढत असताना या ठिकाणी एक 5 ते 6 तुम्ही पुदिन्याचे पानं घालून घेऊ शकता. तर हे सरबत झाल्यानंतर किंवा ज्यूस झाल्यानंतर तुम्हाला फ्रीजमध्ये हे थंड करून प्यायचं, नाहीतर तुम्ही या ठिकाणी बर्फाचे खडे घालून या ठिकाणी तुम्ही हे ज्यूस पिलात तर एकदम चवीला छान लागते. तर या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी भिजवून घातलेला सब्जा पण यामध्ये घालून घेऊ शकता आणि आपण घातलेले सगळे जिन्नस पाचक आणि आपल्याला शरीराला थंडावा देणारे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये ऊसाचा रस करून बघा. तुम्हाला रसवंतीमध्ये जाण्याची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही घरीच ऊसाचा थंडगार सरबत किंवा ऊसाचा रस करून पिऊ शकता. तर हा सरबत किंवा हा रस एकदम चवीला छान लागतो. तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि मनाला तृप्त करणारं अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये सरबत करून प्या. एकदम चवीला छान लागते. तर गूळ असेल किंवा लिंबाचा रस असेल किंवा आलं असेल, ते आपलं शरीराला थंडावा देणार आहे. चवीला हे रस एकदम छान लागतो. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी एकदम पटकन होणारे, उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे तुम्ही हे रस करून बघा. चवीला एकदम भारी लागते. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.